11th ॲडमिशन 2025-26 तर भरपूर असे विद्यार्थी आहे की ज्यांना पार्ट 2चा फॉर्म त्यांच्या लॉग इनमध्ये दिसत नाही आहे किंवा ज्यांनी पार्ट 2 भरलेला आहे त्यांनासुद्धा त्यांचा फॉर्म दिसत नसेल। तर अशाबद्दलची भरपूर विद्यार्थी कमेंट्स करत आहे। तर बघू शकता की आपण याबद्दलची एक अपडेट काल सायंकाळी दिली होती, कारण फॉर्ममध्ये कालपासून प्रॉब्लेम सुरू आहे। म्हणजे जो तुमचा पार्ट 2 आहे ज्यामध्ये विद्यार्थी ऑप्शन टाकू शकतात कॉलेजचे, तो फॉर्म खूप साऱ्या अशा अडचणी येत आहे। म्हणजे काल पूर्ण दिवसमध्ये एकाही विद्यार्थ्याचा फॉर्म कंप्लीट झालेला नाही आहे। एखाद्या विद्यार्थ्याचा होऊ शकतो, परंतु साईडमध्ये अडचण असल्यामुळे सध्या साईडवर पार्ट 2चा फॉर्म हा बंद करून ठेवण्यात आलेला आहे आणि याबद्दलची एक अपडेटसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे की तुमचा फॉर्म कधी सुरू होणार। कालच्या अपडेटमध्ये दिले होतं आपण की आज सकाळी 11 वाजता तुमचा पार्ट 2चा फॉर्म सुरू होणार आहे, परंतु अजूनपर्यंत पार्ट 2चा फॉर्म सुरू झालेला नाही आहे। आणि साईडवर परत एक अपडेट आलेली आहे की तुमचा फॉर्म हा 2 वाजता आज उपलब्ध करून देण्यात येणार आहे। म्हणजे आपला हा व्हिडिओ आपण 1:30 वाजता बनवत आहे, तर तुमचा फॉर्म येत्या अर्ध्या तासामध्ये सुरू होणार। सुरू झाल्यानंतर पार्ट 2चा फॉर्म तुम्ही भरू शकता। पार्ट 2चा फॉर्म कसा भरायचा या संदर्भात संपूर्ण ज्या अपडेट आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहे। म्हणजे या व्हिडिओला लिंक करून व्हिडिओ दिलेले आहे, तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमचा पार्ट 2चा फॉर्म भरू शकता। तर ज्याही विद्यार्थ्यांचे पार्ट 2चे फॉर्म बाकी आहे त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरा, कारण की उद्या दुपारी 2 वाजेपर्यंतच तुम्हाला डेट देण्यात आलेली आहे। तर ज्याही विद्यार्थ्यांना अपडेट चेक करायची असेल ते विद्यार्थी जे अनाउन्समेंटचं जे ऑप्शन आहे इथे तुम्हाला जी लिंक जात आहे या लिंकमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे। तरी भरपूर विद्यार्थी कमेंट्स करत होते, तर त्यांच्यासाठी माहिती म्हणून हा व्हिडिओ बनवण्यात येत आहे। तरी पार्ट 2चा व्हिडिओ ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तो व्हिडिओ बघा आणि त्यानुसार तुम्ही तुमचे पार्ट 2चा फॉर्म भरू शकता। यामध्ये कोटा अंतर्गत जो फॉर्म आहे तो सुद्धा तुम्ही भरू शकता। लास्ट डेट 5 तारीख म्हणजे उद्याला दुपारी 2 वाजेपर्यंत आहे। त्या अगोदर तुम्हाला तुमचे फॉर्म भरून घ्यायचे आहे आणि फॉर्म लॉक करून ठेवायचे आहे। जे विद्यार्थी फॉर्म लॉक करतील तेच या राऊंडमध्ये इलिजिबल असणार आहे, बाकी संपूर्ण विद्यार्थी या राऊंडमधून बाद केले जाणार आहे। तर कॅप राऊंडचा फॉर्म तुमचा 2 वाजता सुरू होणार आहे, यामध्ये माहिती दिलेली आहे। कोणत्याही विद्यार्थ्याला अडचण असल्यास कमेंट्स करा। 11th ॲडमिशनबद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।